नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यायचा। आता त्यासाठी आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की आपणाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत व स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण एवढे कागदपत्र काढून ठेवणे आवश्यक आहे। सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवर जाऊन महाडीबीटी फार्मर असे सर्च करावे। सर्च केल्यानंतर गुगलवर फार्मर स्कीम म्हणून महाराष्ट्र शासनाची वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर समोर महाडीबीटीची वेबसाईट ओपन होऊन अर्जदार लॉग इन येथे क्लिक करावे। दाखवल्याप्रमाणे अर्जदार यांना लॉग इन करण्यासाठी फार्मर आयडी किंवा आधार आधारित लॉग इन करण्याची सुविधा महाडीबीटी मार्फत पोर्टलवर दिलेली आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आधारित लॉग इन सुद्धा चालते। OTP टाकून लॉग इन केल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती पूर्ण भरलेली आहे की नाही याची तपासणी करावी। वर दाखवल्याप्रमाणे आपले आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, वय, लिंग व राहण्याचा पत्ता आपल्या आधारच्या डेटावरून किंवा फार्मर आयडीच्या डेटावरून घेतलेला आहे, तो पूर्णपणे अगोदरच भरलेला असतो। नंतर जात श्रेणी आणि अपंगत्व यावर क्लिक करावे आणि तेथे जाऊन आपली जात निवडावी। जर आपली जात SC किंवा ST असेल तर आपल्याला तेथे आपले जातीचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल। दाखवल्याप्रमाणे आपल्या प्रोफाईलची संपूर्णता 100% झाल्याशिवाय आपल्याला पुढील फॉर्म भरता येणार नाही। आपली प्रोफाईल 100% पूर्ण झाल्याच्या नंतर डावीकडे दाखवल्याप्रमाणे बँक तपशील अपडेट करा येथे क्लिक करावे। आपले बँक खाते क्रमांक IFSC कोड टाकून घ्यावे। IFSC कोड टाकल्यानंतर पुढे शाखेचे नाव आपोआप येते। आपली शाखा बरोबर आहे का ते तपासावे। जतन करा येथे क्लिक करून मग त्यानंतर जमिनीचा तपशील अपडेट करावा लागेल। त्यासाठी डावीकडे दाखवल्याप्रमाणे जमिनीच्या तपशीलला क्लिक करावे। पुढे गेल्यानंतर आपल्याला असा एक प्रश्न विचारेल, आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का? असेल तर येस वर क्लिक करावे, नसेल तर नो वर क्लिक करावे। मग आपला जिल्हा निवडावा, त्यानंतर तालुका निवडावा आणि गाव निवडावे। त्यासोबतच आपले 8चा खाते क्रमांक टाकावा आणि जे आपल्या 8 वर जमिनीचे क्षेत्र असेल ते अचूक तिथे नमूद करावे। आपण जो 712 पुढे अपलोड करणार आहोत त्याचा सर्वेक्षण क्रमांक अचूक टाकावा। त्यावरची वैयक्तिक मालकी आणि संयुक्त मालकी असेल तर तो डेटा पण योग्य भरावा आणि सेव्ह करावे। सेव्ह केल्यानंतर डावीकडे घटकासाठी अर्ज करा या बाबीवर क्लिक करावे। त्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या बाबी निवडा वर क्लिक करावे। आता पहा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचा फॉर्म। त्यामध्ये आपला तालुका आणि गाव वैयक्तिक माहितीप्रमाणे निवडलेला आहे आपोआप। आता त्यानंतर अर्जदाराचा प्रकार निवडा, मग अपघाताचा प्रकार निवडा आणि अर्जदाराचे अपघातग्रस्ताचे नातेसंबंध निवडा। त्यानंतर अपघातग्रस्त शेतकऱ्याचे आधार कार्ड नंबर अचूक टाका। आधार नंबर जर चुकीचा टाकला तर पुढील माहिती भरता येणार नाही। त्यानंतर पहिले नाव टाका, पतीचे नाव आणि आडनाव टाकून घ्या। अपघातग्रस्ताचे लिंग आणि जन्मतारीख निवडा, मग अपघाताचे स्वरूप निवडा, अपघाताची तारीख, मृत्यूची तारीख, समोर दिलेले वय आपोआप घेईल। यात दाखवल्याप्रमाणे झालेल्या अपघाताचे स्वरूप अचूक निवडा। अपघाताचे स्वरूप निवडून झाल्यानंतर पहिल्याला दाखवल्याप्रमाणे आपले सर्व कागदपत्रे त्या PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करावे। अपलोड झाल्याच्या नंतर दोन्ही चेक बॉक्सला क्लिक करून सेव्ह करावे। झाला आपला फॉर्म भरून। फॉर्म भरणे झाल्याच्या नंतर परत घटकासाठी अर्ज करा या टॅबवर क्लिक करून वर दाखवल्याप्रमाणे अर्ज सादर करा येथे क्लिक करा। पुढे आलेल्या टॅबमध्ये पहा या टॅबवर क्लिक करा। पुढे असा टॅब ओपन होईल। त्यामध्ये आपण भरलेली माहिती दिसेल, ती बरोबर आहे एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर योजनेअंतर्गत जो चेकबॉक्स दिलेला आहे त्याला क्लिक करून हिरव्या रंगातील ते ॲप्लिकेशन फीस या टॅबवर क्लिक करून
शासनाची फीस भरून घ्यावी अशा प्रकारे आपण आपला पूर्णपणे आता फॉर्म योग्यरित्या सबमिट केलेला आहे. टीप: अपघाती घटना घडल्यापासून 45 ते 90 दिवसांच्या आत महाडी बीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा.